काय काय मंगल बाळासू जाधव. किती वाजता विमान पडले हे? पाहुणे हा पाहुणे 7:45 वाजता. बरं बरं, तुम्ही काय करत होता? किती महिला होता इथं तुम्ही? कोण नव्हतं, मी एकटीच भुईमुग उपटत होते. तुम्ही इथंच राहता का? हा इथंच राहत. हा, विमान पडल्यानंतर कुठून आला? सुरुवातीला कुठं का कसा झाला म्हणजे अपघात? इकडून मी म्हणालं कुठून? इकडून हा, या बाजूने. हा. आवाज आला. आवाज आला नाही अजिबात. नाही, आवाज आला. हा बरं. हा आणि येऊन ह्या खांबाला धडकलं. हा. धडकल्यावर मी बघितलं. हम्म. मी बघितल्यावर पुढे जाऊन तिथं वळालं. मग ते तिथं बंद पडलं. तिथं बंद पडलं. हा, आणि ह्या खांबाला लाईट चालू होती का त्यावेळेस? लाईट चालू होती. बरं ना, ताराला धडकलं नाही. एक तार निघली होती की बसवली वायरमॅनने. आता निघाली होती म्हणजे त्याला करंट चालू होता. करंट चालू होता, पण ती बॉल जे असतो का हा. ते का तसलं साईडचा बॉल मधनं तुटून साईडला आत पडली होती वर. आणि विद्युत प्रवाह चालू होता. हा, मग कोणाला कळवलं तुम्ही? हे त्यांनी फोन केलं गाड्या माणसांनी ना. हा हा बरं. हा, त्यांनी ती वायरमॅन येऊन जोडून गेला. आता लाईट बंद केली आणि जोडलं. जोडून गेला. होय ना. मग पायलट सुरुवातीला एकटाच उतरला का तो? एकटाच होता आणि एकटाच उतरला, कोण नव्हता. होय ना. त्यावेळेस तुम्ही बाकी लोक होते का इथं? कोण नव्हतं. आमची गाव धीरज कोण होय का? बरं बरं बरं. हे किती वेळा असं जातं? भीती वाटते का तुम्हाला इथून असे विमान जात? वाटते की, पण पडत नाही. पडत नाही ना? पहिलीच वेळ आहे. इथं पहिल्यांदा पडलं. हा, त्याच्यामुळं काय वाटत नाही. तुम्ही घाबरला सुरुवातीला? विमान बघितलं होतं तुम्ही? आम्ही लगेच आमच्या मालकाला सांगितलं, म्हणलं शिकाव विमान पडलंय म्हणलं तिथं. तर आमचं मालक गेलं तर ते दादाचं निघालं. होय. किती वाजता इथनं दिसलं होतं तुम्हाला? आमचं दारातलं सगळं दिसतं. अख्खं शेत पडलेलं दिसलं का तुम्ही? तुम्हाला काय वाटलं सुरुवातीला? ही शिकाव विमान. नाही नाही, दादांचं ज्यावेळेस विमान पडलं त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला? सांगते काय, आम्ही शिकाव पडलं वाटलं, पण पुन्हा लगेच टीव्हीला आल्या ना बातम्या. हा. मग दादा हाय म्हणून कळालं. आणि त्याच्या आधी जर आमच्या इथं शेजारचं पाटील म्हणून आहे, ते म्हणलं दादा यायचं होतं 8 वाजता. दादाच असणार नक्की. होय ना. मग आमची माणसं किती गेली. लांब आहे? धावपट्टी किती लांब हा. आहे? जवळ आहे. जवळ आहे ना. अजून माणसं येतात पट्टी. हो. होय ना. तुम्ही दादांना बघितलं का ज्यावेळेस गेलं पडल्यानंतर विमान आमचं मालक गेलं मी नव्हतं. त्यांनी बघितलं ना? त्यांनी स्वतः भरताना बघितलं गाडी ह्याच्यात. होय ना. आम्ही डायरेक्ट तुमच्या इथं पडलं नाही. मोबाईल बघितलं. मोबाईल मध्ये टीव्हीत बघितलं ना आम्ही. दादांची कपडे सगळी जळली होती, हा. फक्त अंडर पॅन्ट जळली नव्हती दादांची. होय ना. तशी हा. तशी. होय ना. वाईट वाटतं ना, दादा गेले ते वाईट वाटतं ना. वाईट म्हणजे आम्ही त्या दिवशी कामं बंद ठेवली होती. होय ना. हा, 2 दिवस असेच बाया कामाला होत्या, तरी कुणीच कामाला गेलं नाही. बंद ठेवली होती कामं. होय ना. उरूस भरवलं नाही आम्ही गावाला. पुरुष नाही ना भरवला. मावशी, आज नशीब बलवत तर असं वाटतं का तुम्हाला? हा? नशीब इथं पडलं नाही म्हणून. आता काय, हे जर वावरात आले असतील तुम्ही गावली असते. हो. होय ना. हे वावरात आल्यामुळं गावली नाही मी, वर इथं होती. होय ना. आणि हे जर वावरात आलं असतं तर बरोबर गावात होती मी. होय ना. आता किती अंतर आहे बघा किती. ह्या बाकीच्या महिला आल्या त्या कधी परत आल्या का? हे 10 वाजता आणले कामाला जाऊन. होय ना. बरं बरं बरं. मी मालकीनी आहे वावराची. होय का? बरं बरं. मजूर आहे. होय का? बरं बरं ते बरं. उशिरा यायचे होते म्हणून मी सकाळचं आपलं म्हणलं याला उपटा उन्हाच्या आधी. हा. ती सावली केली आम्ही दोघांनी नवरा बायकोने. हम्म. सावलीला बसून आता पडल्यानंतर तसंच वाटलं कुठलं तरी दुसरंच विमान आहे का? पायलट विमानच पडलंय? पाहिलं ते, मी ओळखलं की. ओळखलं ना. हा, लगेच. दादांचं ज्यावेळेस पडलं त्यावेळेस तुम्हाला पायलट पायलट वाटलं, हम्म. पण म्हणजे बाकी म्हणायला लागली दादांची आज 4-5 मीटिंग होती. दादा यायचं होतं. दादा पायलट यायचं प्रशिक्षण देणारं विमान असेल असं तुम्हाला हा, वाटलं होतं ना? दादांचंच होतं असं वाटलं मग. आणि तिथं माणसं गोळा झाल्यावर तर दादांचं. तुमचं गाव सुद्धा रडलं ना त्यावेळेस खूप? काय सांगायचं, सगळी रडत होती नाही बिडी. असं ना, दादा गेल्यानंतर ना? आम्हाला वाटत नाही दादा मेला. होय ना. अजून वाटतं येईल कुठनं तर दादा. होय ना. कुठनं यायचंय दादा आता. होय ना. दादाने आमच्या बारामतीत लई सुधारणा केली. होय ना. अहो दादा आता इथं पोचलं असतं माहिती की तुम्हाला. हा. होय जर ना. विमान पडलं असतं आणि दादा जर इथं असतं ना, इथं आलं असतं दादा लगेच. होय ना. तेवढं प्रेमच होतं त्यांचं बारामती. होय ना. दादासारखा माणूस आता कुठं गावला.
होय ना